नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघतोय डिफरन्शिएशनची एक्सरसाइज 1.1. क्वेश्चन नंबर 1 इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. दिस एक्सरसाइज इज डिपेंडिंग अपॉन चेन रूल ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. तर चेन रूल आपण कशासाठी वापरतो, तर जेव्हा एकात एक अडकलेले फंक्शन्स असतील म्हणजे कंपोज्ड फंक्शन्स असतील त्यावेळी आपल्याला डिफरन्शिएशनचा चेन रूल वापरायला लागतो. चेन रूल काय सांगतो, यू हॅव टू आयडेंटिफाय द चेन ऑफ द फंक्शन्स. म्हणजे जी चेन आहे दिलेल्या फंक्शनमध्ये ती तुम्हाला आयडेंटिफाय करायची. त्यातलं बिगर फंक्शन जे आहे ते तुम्हाला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू द इनसाइड फंक्शन. ओके, आता इथं जे दिलेलं फंक्शन आहे x³ - 2x - 1 रेज टू 5. तर याच्यामध्ये कसं आहे, x³ - 2x - 1 रेज टू 5 याच्यामध्ये कोण दडलेलं आहे म्हणजे पॉवर फंक्शन आहे. त्या पॉवर फंक्शनचा बेस जो आहे तो आता एक्स आहे का, नाही, तर तो एक्सचं एक फंक्शन आहे. x³ - 2x - 1 याचं फंक्शन आहे. ओके, आणि हे जे हे पॉलिनॉमियल आहे. कोणाचं पॉलिनॉमियल आहे, तर एक्सचं पॉलिनॉमियल. म्हणजे तुम्हाला आधी काय करावं लागेल, याला डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू धिस वन, मल्टिप्लाइड बाय याला डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो अशा पद्धतीने ही एक चेन फॉर्म झाली. या चेनमध्ये हे डाऊनवर्ड ॲरोज जे आहेत ते तुम्हाला आतमध्ये लपलेले फंक्शन्स काय आहेत ते सांगतायत. म्हणजे x³ - 2x - 1 रेज टू 5 मध्ये हा बेस लपलेला आहे आणि तो पॉलिनॉमियल आहे आणि ते पॉलिनॉमियल एक्स आहे. म्हणजे त्या पॉलिनॉमियलला डिफरन्शिएट करताना तुम्हाला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करायला लागेल. तर चेन रूल हेच सांगतो की आधी याला डिफरन्शिएट करा म्हणजे पॉवर फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू धिस वन. ओके, आणि नंतर याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर अगदी तसंच आपण करणार आहे. सो d/dx ऑफ x³ - 2x - 1 रेज टू 5 इज इक्वल टू, आता जनरली x⁵ हे जे फंक्शन आहे किंवा d/dx ऑफ x⁵n असं जर फंक्शन आलं तर आपण काय घेतो, n जर कॉन्स्टंट असेल तर आपण डेरिव्हेटिव्ह काय घेतो, n × x⁻n - 1. म्हणजे डोक्यावरची पॉवर मल्टिप्लाय करायची आणि एक्सची जी पॉवर आहे ती एकने कमी करायची. ठीक आहे. सो कसं येईल इथं, आता इथं एक्स आहे का तुमचा बेस, नो, बेस इज द पॉलिनॉमियल. म्हणजे 5 हा मल्टिप्लाइड बाय होईल कोणाला, तर तुमच्या बेसची पॉवर आता तुम्ही काय करणार आहे, एकने रिड्यूस करणार आहे. म्हणजे 5 - 1 मल्टिप्लाइड बाय d/dx ऑफ, आता हा जो बेस आहे हा एक्स आहे का, नाही, एक्सचं फंक्शन आहे. म्हणजे त्याला पण तुम्हाला डिफरन्शिएट करायला लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. सो d/dx ऑफ x³ - 2x - 1 इज इक्वल टू 5 × x³ - 2x - 1 रेज टू 4 मल्टिप्लाइड बाय x³ डेरिव्हेटिव्ह 3ला मल्टिप्लाय करायचं आहे कोणाशी, x⁻²शी. म्हणजे एक्सची पॉवर एकने रिड्यूस करायची आणि वरचा जो 3 आहे तो मल्टिप्लाइड बाय करायचा. मायनस 2xचं डेरिव्हेटिव्ह 2 का, कारण x⁻1 आहे. सो तो 1 मल्टिप्लाय केल्यानंतर एक्सची पॉवर एकने रिड्यूस केल्यावर काय होईल, x⁻0 म्हणजे 1च. ओके, मायनस कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह हे नेहमी 0 असतं, लक्षात ठेवायचं. सो इट इज इक्वल टू 5x³ - 2x - 1 रेज टू 4 मल्टिप्लाइड बाय 3x² - 2. ठीक आहे. आता हे सेकंड फंक्शन जे आहे इथं पण कंपोजिशन आहे. एकतर हे आतमधलं फंक्शन म्हणजे बेस फंक्शन जे आहे 2x⁻³ -3x⁻⁴/3 -5 त्याच्या डोक्यावरती 5/2. सो अशा टाईपचे फंक्शन्स जे असतात तिथं तुम्हाला काय करायचं आहे, तर जी पॉवर आहे तिला आधी डिफरन्शिएट करायचं आहे आणि मग मल्टिप्लाइड बाय बेस फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. सो ते कसं येणार, d/dx ऑफ 2x⁻³ -3x⁻⁴/3 -5/2. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू, याचं डेरिव्हेटिव्ह काढताय तुम्ही, सो त्याला स्क्वेअर ब्रॅकेट ॲड करा.
सो डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन इज इक्वल टू, हा जो 5/2 आहे तो 5/2 मल्टिप्लाय होईल कोणाला, 2x⁻³ मायनस 3x⁻⁴/3 मायनस 5 मायनस 1. आपल्याला काय माहिती आहे की जर x⁻n असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं घेतो, जर n कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह आपण असं घेतो, तो n मल्टिप्लाइड बाय घेतो आणि x ची पॉवर 1 ने रिड्यूस करतो. तसंच केलेलं आहे. सो 5/2 इंटू 2x⁻³ मायनस 3x⁻⁴/3 मायनस 5 मायनस 1. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 5/2 तसाच. आता तुम्हाला काय करायचं आहे तर एक मिनिट. सो इथं आपल्याला d/dx ऑफ गिवन फंक्शन त्याचं डेरिव्हेटिव्ह राहिलेलं आहे. सो 2 इंटू x⁻³ मायनस 3x⁻⁴/3 मायनस 5 त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय करायचं. सो नेक्स्ट स्टेप कशी येईल, इट इज इक्वल टू 5/2 इंटू, ऑलरेडी तुम्ही मागच्या स्टेपला याचं डेरिव्हेटिव्ह काढलेलं आहे, फक्त 5/2 मायनस 1 किती ते इव्हॅल्युएट करायचं राहिलं आहे. टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, 5 मायनस 2 इज 3 डिवायडेड बाय 2. ओके. d/dx ऑफ दिस. So d/dx of base function is, take this 3/2 into multiplication, okay, x⁻³ minus 1 minus 3 into, take this 4/3 into multiplication, x⁻⁴/3 minus 1 minus 5चं डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0, सो ते काही येणारच नाही. ठीक आहे. इट इज इक्वल टू 5/2 2x⁻³ minus 3x⁻⁴/3 minus 5⁻³ into 2 into 3/2 is 2 कॅन्सल होईल. इथं फक्त काय राहणार आहे, 3 into x⁻². 3/2 minus 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 3 minus 2 is 1 डिवायडेड बाय डिनॉमिनेटर इज सेम 2 मायनस 3 कॅन्सल होईल. 4x⁻⁴/3 मायनस 1 मध्ये परत क्रॉस मल्टिप्लिकेशन, 4 minus 3 इज 1 डिवायडेड बाय 3 तसंच राहील. सो दिस इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन. सो कधीही लक्षात ठेवायचं, जर पॉवरला कॉन्स्टंट असेल तर डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं, आधी पॉवर फंक्शनला डिफरन्शिएट करायचा आणि मग त्याचा जो बेस असेल त्याला डिफरन्शिएट करायचं. थोडक्यात काय तर तुम्हाला चेन आयडेंटिफाय करायची फंक्शन्सची. आता हे तिसरं फंक्शन जे आहे हे पण तसंच आहे, √x² + 4x - 7 आहे. तर √x डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, पण जर √x ऐवजी अंडर रूट जर पॉलिनॉमियल असेल तर परत तेच करायचं. म्हणजे आधी रूटला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू ते इनसाइड पॉलिनॉमियल जे आहे ते, मल्टिप्लाइड बाय त्या पॉलिनॉमियलला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो सिमिलरली d/dx ऑफ √x² + 4x - 7 इज इक्वल टू, आता रूटचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट, d/dx ऑफ √x इज इक्वल टू 1/2√x. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता एक्सच्या ऐवजी आपल्याकडे कोण आहे, पॉलिनॉमियल आहे, म्हणजे कसं येणार 1/2 सेम पॉलिनॉमियल. एक्स आहे तोच आपण ठेवतो ना, तर इथं पण जी पॉलिनॉमियल रूटमध्ये आहे तीच ठेवायची. -7 मल्टिप्लाइड बाय d/dx ऑफ, आता ही जी पॉलिनॉमियल आहे हे सिम्पल इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे का एक्स, नो, तर त्या इंडिपेंडंट व्हेरिएबलचं फंक्शन आहे, म्हणून परत त्याला तुम्हाला डिफरन्शिएट करायला लागेल बाय युझिंग चेन रूल. सो d/dx ऑफ x² + 4x - 7. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 1/2 √x² + 4x - 7 मल्टिप्लाइड बाय x² डेरिव्हेटिव्ह 2 टाइम्स एक्सची पॉवर 1 ने रिड्यूस करायची, म्हणजे 2 - 1 1 होईल, प्लस 4x डेरिव्हेटिव्ह 4 इंटू एक्सची पॉवर 1 आहे मल्टिप्लाइड बाय 1, सो x⁻1 - 1 इज 0, म्हणजे परत 1. ओके. -7 7 इज कॉन्स्टंट, सो त्याचं डेरिव्हेटिव्ह 0. सो इट इज इक्वल टू 2x + 4 डिवायडेड बाय 2 √x² + 4x - 7. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू
न्यूमरेटरमधून आपण 2 कॉमन घेऊ शकतो. सो 2 इंटू ब्रॅकेट किती राहील x+2 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट x² + 4x - 7. सो इन दिस वे 2 विल बी कॅन्सल्ड. ठीक आहे. आता हे जे फोर्थ फंक्शन आहे याच्यामध्ये 3 फंक्शन्स आहेत एकात एक अडकलेले. एक म्हणजे बाहेरचं रूट, दुसरं म्हणजे हे आतलं x² + √x² + 1 हे फंक्शन, आणि तिसरं म्हणजे ह्या आतल्या रूटमध्ये जे अडकलं आहे ते x² + 1. ठीक आहे. तर इथं तुम्हाला डिफरन्शिएट करताना काय करावं लागेल, आधी बाहेरच्या रूटला डिफरन्शिएट करायला लागेल. म्हणजे d/dx ऑफ √x² + √x² + 1. ओके. तर ह्या बाहेरच्या रूटला डिफरन्शिएट करताना बाय द फॉर्म्युला काय येणार आन्सर, 1/2 इंटू √x² + √x² + 1 इंटू d/dx ऑफ, आता हे बाहेरचं रूट सोडून जे आतलं फंक्शन आहे ते येणार, म्हणजे कोणतं, तर x² + √x² + 1. ठीक आहे. इट इज इक्वल टू 1/2 √x² + √x² + 1 इंटू x²चं डेरिव्हेटिव्ह काय, d/dx ऑफ दिस सम, x²चं डेरिव्हेटिव्ह 2x. ठीक आहे. प्लस परत या रूटमध्ये एक वेगळं पॉलिनॉमियल आहे, म्हणजे आधी तुम्हाला रूटला डिफरन्शिएट करायला लागेल. सो ते कसं येईल, 1/2 टाइम्स √x² + 1 इंटू, आता तुम्हाला ह्या अंडररूटच्या आतमध्ये जे पॉलिनॉमियल आहे त्याला डिफरन्शिएट करायला लागेल, म्हणजे d/dx ऑफ x² + 1. सो इट इज इक्वल टू 1/2 √x² + √x² + 1 इंटू 2x प्लस 1/2 √x² + 1 इंटू x²चं डेरिव्हेटिव्ह 2x आणि 1चं डेरिव्हेटिव्ह 0, कारण 1 कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. सो द डेरिव्हेटिव्ह ऑफ इज it is equal to 1/2 √x² + √x² + 1 into 2x plus 2x divided by 2 times √x² + 1. आता हा जो 2 आहे तो कॅन्सल होईल नेक्स्ट स्टेप. सो इट इज इक्वल टू 1/2 √x² + √x² + 1 मल्टिप्लाइड बाय 2 कॅन्सल झाला, आतमध्ये काय उरेल 2x प्लस x डिवायडेड बाय √x² + 1. सो याच्यापेक्षा अजून काही सिम्प्लिफाय होऊ शकतं का, तर नाही. ओके. सो दिस इज द फायनल आन्सर. तर हे जे फंक्शन आहे यामध्ये मल्टिपल फंक्शन्स आहेत कंपोजिशनमध्ये, पण सगळ्यात आधी आपण काय करायचं, तर जो कॉन्स्टंट आहे ना तो बाहेर घ्यायचा, कारण आपण कॉन्स्टंट जो आहे तो नेहमी आहे तसा कॅरी करतो डिफरन्शिएशनमध्ये. ठीक आहे. तर इथं आपण तसंच करणार आहे, तो कॉन्स्टंट जो आहे तो बाहेर घेणार आहे. ठीक आहे. सो d/dx ऑफ 3/5³ इंटू 1/√2x² - 7x - 5 ब्रॅकेट रेज टू 5 इज इक्वल टू. ठीक आहे. हा 3/5³ जो आहे तो बाहेर येईल, आतमध्ये फक्त काय उरणार आहे, तर अंडररूट म्हणजे नेहमी काय असतं, तर √x म्हणजे नेहमीच x⁻². तर तो जो फॉर्म्युला आहे √x = x⁻² तो आपण इथं वापरणार आहे. म्हणजे काय होईल, तर हा जो 1/√, पॉलिनॉमियल आहे ते कसं कन्वर्ट होईल, तर इट कॅन बी कन्वर्टेड into this form 1/2x² - 7x - 5 raised to 5 raised to 1/2. का, कारण रूट आहे ना, सो रूट म्हणजेच काय, पॉवर 1/2. सो इट इज इक्वल टू 3/5³ 1/2x² - 7x - 5
रेस टू 5 रेस टू 1/2 म्हणजे ते ॲक्च्युली 5/2 होईल, कारण आपल्याला माहिती आहे पॉवर रेस टू पॉवर असेल तर त्या दोन्ही पॉवर्सची मल्टिप्लिकेशन होते. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू d/dx of, sorry, here we have to write d/dx. Okay, so it is equal to d/dx of this. Okay, that is d/dx of 3/5 cube into d/dx of this. Okay, that is, आता अजून एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, तर 1/a⁻m असेल तर तो a⁻−m असतो. ठीक आहे, म्हणजे हा जो पॉलिनॉमियल आहे डिनॉमिनेटरमधला त्याला तुम्ही न्यूमरेटरमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 3/125, 5 cube is 125, d/dx of 2x² - 7x - 5 रेस टू -5/2, कारण तो डिनॉमिनेटरमधून आपण न्यूमरेटरमध्ये घेतला आहे. बरोबर. सो इट इज इक्वल टू 3/125 इंटू d/dx ऑफ समथिंग रेस टू कॉन्स्टंट. आता समथिंग रेस टू कॉन्स्टंट आलं की आपण काय करतो, आधी पॉवर मल्टिप्लाइड बाय करतो. ओके, आणि नंतर जे बेस फंक्शन आहे त्याची पॉवर 1ने रिड्यूस करतो, म्हणजे -5/2 -5/2 -1 मीन्स -5 - 2 म्हणजे -7 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x². 2 इज कॉन्स्टंट, तो तसाच राहतो. x² डेरिव्हेटिव्ह 2x. ओके, -7x डेरिव्हेटिव्ह 7, 5 इज कॉन्स्टंट सो त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल 0, इज इक्वल टू 3/3 इंटू -5 बाय 125 इंटू 2, 2x² - 7x - 5 रेस टू -7/2 इंटू 4x - 7. ठीक आहे. आता फक्त हा इनिशियल कॉन्स्टंट जो आहे तो आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे. ठीक आहे. 5ने 125ला डिवाइड होईल, 25 5 जर 125. ओके, म्हणजे खाली काय उरणार आहे, -3 डिवायडेड बाय 25 2 जार 50. सो -3/50 2x² - 7x - 5 रेस टू -7/2 into 4x - 7. So this is the derivative of fifth function. Okay, now last one. आता हे जे फंक्शन आहे हे दोन वेगवेगळ्या रूट्सचं कॉम्बिनेशन आहे आणि रेस टू 5 आहे. मग आधी आपल्याला काय करायचं, तर आधी पॉवर फंक्शन जे आहे त्याला आधी डिफरन्शिएट करायचं. म्हणजे कसं होईल, d/dx ऑफ √3x - 5 -1/√3x - 5 रेस टू 5. तर याला आधी डिफरन्शिएट करायचं आहे. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 5 इंटू पॉवर 1ने रिड्यूस होईल, 5 इंटू √3x - 5 -1/√3x - 5 रेस टू 4 होईल, मल्टिप्लाइड बाय d/dx ऑफ द इनसाइड फंक्शन, म्हणजे √3x - 5 -1/√3x - 5. ठीक आहे. सो इट इज इक्वल टू 5 √3x - 5 -1/√3x - 5 रेस टू 4 मल्टिप्लाइड बाय रूट ऑफ 3x - 5चं डेरिव्हेटिव्ह 1/2√3x - 5 इंटू d/dx ऑफ दिस 3x - 5. ओके, सो ते काय येणार 3, कारण ते लिनियर पॉलिनॉमियल आहे. लिनियर पॉलिनॉमियल असेल तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे फक्त एक्सचा कोइफिशियंट येतो, म्हणून आपण तो आहे तसा घेतला. -1/√3x - 5 त्याला तुम्ही कसं लिहू शकता, तर यू कॅन राईट इट ॲज 3x - 5. वेट अ मिनिट,
So we can write it as d by dx of 3x minus 5 raised to minus 1/2. ते जे रूट आहे ते न्यूमरेटरमध्ये आणलं तर कसं होईल, रेज टू minus 1/2 होईल. ओके, सो इट इज इक्वल टू 5 times under root 3x minus 5 minus 1 upon under root 3x minus 5 raised to 4 multiplied by 3 by 2 root 3x minus 5 minus प्लस होईल आता, कारण तो -1/2 पुढे येणार आहे मल्टिप्लाय व्हायला. सो +1/2 आणि 3x minus 5 ची पॉवर कितीने रिड्यूस होईल, तर 1ने रिड्यूस होईल. म्हणजे -1/2 -1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x minus 5 ते किती आहे, 3. सो इट इज इक्वल टू 5. थोडंसं लेंदी आहे कारण याच्यामध्ये मल्टिपल फंक्शन्स आहेत. ओके, इंटू 3/2 under root 3x minus 5 plus 3/2 3x minus 5 raised to -1/2 -1 म्हणजे रॅशनल्सची ॲडिशन कशी करतो आपण तसं करायचं. इट विल बी -3/2. ठीक आहे, इथे एक लक्षात घ्या, हे सिम्प्लिफाय करण्याची जी मेथड आहे ती मेथड वेगवेगळी असू शकते प्रत्येकाची. ओके, बट द आन्सर शुड बी इक्विव्हॅलंट विथ द फायनल आन्सर. म्हणजे तुमचं आन्सर हे एक्झॅक्ट असंच यायला पाहिजे असं नाही, पण ते इक्विव्हॅलंट असायला हवं. म्हणजे एका आन्सरपासून दुसऱ्या आन्सरपर्यंत जाता यायला हवं. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट क्वेश्चन नंबर 1 इन एक्सरसाइज 1.1. वी विल सी क्वेश्चन नंबर 2 in next video. Okay, thank you.